आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी बरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो. आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे. अंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती ती डिक्लेअर झालेली आहे आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे. कारण तिथे आमचं गेल्या 5 वर्षात आमदार आमचे नाही, कुठली सत्ता हातात नाही, कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले. दिसता पराभव मला वाटतं आमचा धारूरमध्ये झालेला आहे आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिले माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे. पण मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे. गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो. मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे. जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत.